महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे. शिवरात्री व्रताचा विधी. आज आपण शिव महापुराणामधील अध्याय 38वा शिवरात्री व्रताचा विधी पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, सुजी तुम्ही खरोखरच धन्य आहात, सेवामध्ये श्रेष्ठ आहात, शिवकृत्यामध्ये अतित्य कुशल आहात. तुम्ही शिवप्रभूच्या शुभ कथा ऐकून आम्हाला कृतकृत्य केले आहे. आता कोणत्या व्रताने संतुष्ट होऊन भगवान शिव आपल्या भक्तांना उत्तम सुख प्रदान करतात आणि कोणत्या व्रताच्या अनुष्ठानाने उपासकांना भोग आणि मोक्ष दोन्हीची प्राप्ती होते याविषयी सविस्तर सांगा. त्यावेळेस सूत मुनी म्हणाले, महर्षींनो ऐका, तुम्ही स्वतःच्या आणि जगाच्या कल्याणासाठी उत्तम माहिती विचारली आहे. पूर्वी ब्रह्माजी श्री हरी आणि पार्वती यांना शिवप्रभूंना या संदर्भात विचारणा केली होती. तेव्हा ते प्रसन्न झाले व म्हणाले, माझ्या भोग मोक्षदायक बरीच व्रते आहेत, त्यात 10 मुख्य आहेत. वेदवेत्या जांबलादी मुनींनी ती सांगितली आहेत. त्या कल्याणप्रद व्रताच्या द्विजांनी प्रयत्नपूर्वक पालन करावे. प्रत्येक अष्टमीला फक्त रात्रीच भोजन करावे. निदान कृष्ण पक्षातील अष्टमीला तरी करावे. शुक्ल पक्षातील एकादशीला भोजन करू नये. कृष्ण पक्षातील एकादशीला माझे पूजन करून रात्री जेवावे. शुक्ल पक्षातील त्रयोदशीला रात्री भोजन करावे. पण शिवव्रत धारण करणाऱ्याने कृष्ण पक्षातील त्रयोदशीला कधी भोजन करू नये. दोन्ही पक्षातील प्रत्येक सोमवारी केवळ रात्रीच भोजन करावे. शिवव्रतात तत्पर राहणाऱ्या लोकांसाठी हा नियम अनिवार्य आहे. या सर्व व्रतामध्ये व्रतपूर्तीसाठी आपल्या शक्तीनुसार शिवभक्त ब्राह्मणांना भोजन द्यावे. ही सर्व व्रते ब्राह्मणांनी करणे योग्य आहे. जे ब्राह्मण या व्रताचा त्याग करतात ते पुढील जन्मात तस्कर होतात. ही 4 व्रते नियमपूर्वक करावीत, कारण ही मुक्तिप्रद आहेत. शिवपूजन, रुद्रजप, शिवालयात उपवास आणि काशीत मरण हे मोक्षप्राप्तीचे सनातन मार्ग आहे. कृष्ण पक्षात सोमवारी अष्टमी किंवा चतुर्दशी असेल तर ती तिथी विशेष होय. या 2 तिथींना उपवासपूर्वक व्रतचरण केले तर मी अतिशय संतुष्ट होतो. उपरोक्त 4 साधन मार्गामध्ये शिवरात्रीचे व्रत सर्वोत्तम मानले गेले आहे. म्हणून भोग आणि मोक्ष दोन्हीची इच्छा असणाऱ्या लोकांनी हे अवश्य करावे. या व्रतासारखे कल्याणकारक दुसरे व्रत नाही. हे धर्माचे उत्तम साधन आहे. हे श्रेष्ठ व्रत सकाम भक्तांना, निष्काम भक्तांना आणि 4ही वर्णश्रमातील लोकांना, स्त्रियांना, बालकांना, दासदासींना, मनुष्यांना आणि देवांना अत्यंत हितकारक आहे. माघ मासातील कृष्ण पक्षातील शिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. ज्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत चतुर्दशी असेल तो दिवस शिवरात्रीच्या व्रतासाठी उपयुक्त समजावा. शिवरात्र ही कोटी हत्याचे पातक रहस्य करणारी आहे. म्हणून या दिवशी सकाळपासून कोणकोणती कार्य करावीत ते विस्ताराने सांगतो. शिवव्रतात तत्पर असणाऱ्या बुद्धिमान पुरुषांनी प्रांतसमयी लवकर उठावे, माझे स्मरण करावे, स्थानक नित्यकर्म आटपून शिवालयात जावे, शिवलिंगाची विधीपूर्वक पूजा करावी, नमस्कार करून पुढील प्रमाणे संकल्प करावा. देव देव महादेव नीलकंठ नमस्तुते ते कर्तुमिच्छामि देवा शिवरात्री व्रत तव तव प्रभा देवेश निर्वेणी भवेदिते कामान शत्रुमावे पीडा कुर्वतु नैवहिं. अर्थम, देवदेव महादेव नीलकंठ तुम्हाला नमस्कार असो. हे देव, मी तुमची शिवरात्री व्रत करू इच्छितो. तुमच्या प्रभावाने व्रत निर्विघ्न पार पडो. कामक्रोधाधिक शत्रू मला पीडा न देऊत. याप्रमाणे संकल्प करून पूजेच्या वस्तू आणाव्यात. रात्रसमयी जेथे शिवलिंगाची शास्त्रानुसार प्राण प्रतिष्ठा केलेली आहे अशा शिवालयात जावे. शिवलिंगाच्या उजवीकडे आणि पश्चिमेस पूजन सामुग्रीचे तबक ठेवावे. विधीपूर्वक स्नान करावे. पूर्णतः शुद्ध वस्त्र नेसावीत. उपवस्त्र धारण करावे. 3 वेळा आत्मन करून पूजेला आरंभ करावा. प्रत्येक उपचार अर्पण करताना त्या द्रव्यासाठी जो मंत्र नियत केला असेल तो म्हणावा. मंत्राशिवाय शिवजीची पूजा करू नये. विद्वान पुरुषाने रात्रीच्या पहिल्या प्रहरात शिवजीची गीतवाद्य नृत्यस्तम पूजा करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. व्रतकर्त्याने पार्थिव लिंगाची पूजा करायची ठरवले असेल तर त्या दिवशी सकाळी नित्यकर्म आटपून
सर्वप्रथम पूर्वोक्त विधीनुसार पार्थिव लिंग तयार करावे, त्याची स्थापना करून पूजन करावे, नानाविध स्तोत्रांनी शिवजींना संतुष्ट करावे, शिवरात्री व्रताचे महात्मा वाचावे किंवा ऐकावे, रात्रीच्या चारही प्रहरात 4 पार्थिव लिंगी तयार करून त्याचे आवाहनापासून विसर्जनापर्यंत सर्व उपचारांनी क्रमशः पूजन करावे, शिवरात्रीच्या दिवशी महोत्सव पूर्ण आनंदाने जागरण करावे, प्रातःकाळी स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसून पार्थिव लिंगाची स्थापना करून त्याची पूजा करावी, अशा प्रकारे व्रत पूर्ण करून दोन्ही हात जोडून शिवजींना पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. नियमो यो महादेवं कुतश्रेव तदातीयं विसृजते मया स्वामिना व्रतजातमनुत्तमम् व्रतेनानेन देवेशम् एता शक्ति कृतेन च संतुष्ट भव सर्वांगे कृपा करू ममोपरी. महादेवजी स्वामी सर्वेश्वर, सर्वे तुमच्या आज्ञेने जे व्रत मी ग्रहण केले आहे ते परम उत्तम व्रत पूर्ण झाले आहे, असा मी तुमचे विसर्जन करत आहे. यथाशक्ती केलेल्या व्रताची संतुष्ट होऊन तुम्ही माझ्यावर कृपा करा. त्यानंतर पुष्पांजली समर्पित करावी, विधीपूर्वक दान द्यावे, शिवजींना नमस्कार करून व्रताची संबंधित नियमाचे विसर्जन करावे, शिवभक्त ब्राह्मणांना आणि विशेष संन्याशांना शक्तीनुसार भोजन देऊन संतुष्ट करावे, मग स्वतः भोजन करावे. हे श्रीहरी, आता मी तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी रात्र समय प्रत्येक प्रहरात करावेचे विशेष पूजन सांगतो. पहिल्या प्रहरात स्थापन केलेल्या पार्थिव लिंगाचे अनेक उपचारांनी भक्तिपूर्वक पूजन करावे. प्रथम गंध पुष्पाधिक 5 द्रव्यांनी पूजा करावी. त्या समयी तत्संबंधी मंत्राचा उच्चार करून ते द्रव्य समर्पित करावे. द्रव्य अर्पण करून वर जलधारा सोडावी आणि जलधाराने से द्रव्य तेथून खाली उतरावे. ओम नमः शिवाय या मंत्राशी 108 वेळा जप करून जलधाराने निर्गुण सगुण रूप शिवजीचे पूजन करावे. हे पूजन गुरुपदिष्ट मंत्राने किंवा शिवनाम मंत्राने केले तरी चालते. उत्तम चंदनाने, अक्षदाने आणि काळ्या तिळाने शिवपूजन करावे. ओम श्री भवाय नमः, ओम श्री शर्वाय नमः, श्री रुद्राय नमः, श्री पुष्पते नमः, श्री उग्राय नमः, श्री महादेवाय नमः, श्री भीमाय नमः, श्री ईशनाय नमः. या 8 नाममंत्राने शिवप्रभूंना कमळे, कणेरीची फुले, इतर पुष्पे व्हावीत. नंतर धूप दीप नैवेद्य दाखवावा. पहिल्या प्रहरात पक्वान्नाचा नैवेद्य अर्पण करावा. श्रीफलयुक्त विशेषार्थ देऊन तांबूल समर्पित करावा. नमस्कार व ध्यान करून गुरुमंत्राचा जप करावा. गुरुदत्त मंत्र प्राप्त झाला नसेल तर ओम नमः शिवाय या पंचाक्षर मंत्राचा जप करावा. हाताने धेनू मुद्रा दाखवून निर्मळ जलाने शिवाला तृप्त करावे. शक्तीनुसार 5 ब्राह्मणांना जेवू घालावे. त्यानंतर पहिला प्रहर पूर्ण होईपर्यंत महोत्सव करून विसर्जन करावे. दुसऱ्या प्रहराच्या सुरुवातीला पुन्हा पूजनाचा संकल्प करावा. 4ही प्रहराच्या पूजेचा संकल्प पहिल्या पूजेच्या वेळी फक्त एकदाच केला तरी चालतो. पहिल्या प्रहराप्रमाणे पार्थिव लिंग स्थापन करून त्याची पूजा करावी. मंत्राचा जप मात्र दुप्पट करावा. ती जवळ कमळ, विशेष बिल्वपत्रे अर्पण करून शिवपूजन करावे. महाळूच्या फळासह अर्ध्या देऊन खिरीचा नैवेद्य दाखवावा. आधी ज्या मंत्राचा जप केला होता त्या मंत्राच्या दुपटीने जप करावा. ब्राह्मणांना भोजन देण्याचा संकल्प करून दुसऱ्या प्रहराची समाप्ती होईपर्यंत महोत्सव करावा. तिसऱ्या प्रहरात पहिल्यासारखी पूजा करावी. जवाच्या ऐवजी गहू व्हावे, रुईच्या फुले व्हावे. धूप दीप दाखवून वडे, घारगे, अनरसे यापैकी कोणते एका पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. कापुराती करून डाळिंबाच्या फळासह अर्ध्या समर्पित कराव्यात. दुसऱ्या प्रहरात ज्या मंत्राचा जेवढा जप केला होता त्याच मंत्राचा त्याच्या दुप्पट जप करावा. त्यानंतर दक्षिणेसहित ब्राह्मण भोजनाचा संकल्प करून तिसरा प्रहर संपेपर्यंत पूर्वीप्रमाणे उत्सव करावा. आता 4था प्रहर सुरू होताच आधीच्या पूजेचे विसर्जन करावे. पार्थिव लिंगाची स्थापना करून आव्हानादी क्रमाने विधिवत पूजा करावी. उडीद 1 प्रकारचे धान्य, मूग किंवा 7 प्रकारचे धान्य, तसेच शंखपुष्पे, साकवेलीची फुले व बिल्वपत्रे अर्पण करावी. अनेक प्रकारचे गोड पदार्थाचा उडदापासून बनवलेल्या पक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा. केळ्यासह किंवा विविध फळ्यासह अर्ध्या समर्पित कराव्या. तिसऱ्या प्रहरातील जपसंख्येची दुप्पट संख्येत जप करावा. यथाशक्ती ब्राह्मण भोजनाचा संकल्प करावा. गीत, वाद्य, नृत्यरिकांचे आयोजन करून सकाळपर्यंत महोत्सव करावा. सूर्योदय झाल्यानंतर स्नान करावे. नानाविध उपचाराने शिवजीचे पूजन करावे. अभिषेक करावा. अनेक प्रकारची दाने द्यावी. प्रत्येक प्रहरात केलेल्या संकल्पाप्रमाणे ब्राह्मणांना व संन्याशांना उत्तम भोजन द्यावे. भगवान शंकरांना नमस्कार करावा. ओंजळीमध्ये फुले घेऊन पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. तावकस्य दुगत्य प्राणासे कंचितो सदा मुडम
कृपानिधे यदि ज्ञात्वा एता योग्य तथा गुरुम् अज्ञानगतिवान्यानञ्ज पूजाधिकं मया कृपानिधन्तते वा भूतनाथ प्रसीद मे अननेयोपवासे जगत्फलमेव च नैनेव प्रीयता देव शङ्कर सुखदायकं कुल मम महादेव भजनते तु सर्वदा मामुस्तकुले जन्मा यत्र त्वनयि देवताम् ए कृपानिदान सुखदायक शिवजी मी तुमचा आहे माझे प्राण तुमच्यासाठीच आहे माझे चित्त नेहमी तुमचे चिंतन करते हे लक्षात घेऊन मी तुम्हाला माझ्या बाबतीत जे योग्य वाटते ते करा हे भूतनाथ तुम्ही दयासागरात म्हणून मी नेनाने किंवा अज्ञानाने जे काही जप पूजन आणि सत्कर्म केले आहे ते गोड मानून घ्या आणि माझ्यावर प्रसन्न व्हा या उपवास व्रत रूपी फलाने सुखदायक भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न होत महादेवजी माझ्या कुळात नित्य तुमचे भजन होत राहो आणि जेथे तुमचे कीर्तन आराधना होत नाही त्या कुळात माझी कधी जन्म होऊ नये प्रार्थना म्हणून झाल्यावर शिवजींना पुष्पांजली समर्पित करावी ब्राह्मणाकडून तिलक आणि आशीर्वाद ग्रहण करावा त्यानंतर शिवजीचे विसर्जन करावे ए स्त्रियारी जो मनुष्य अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात शिवरात्री व्रत करतो त्याच्यापासून मी कधी दूर जात नाही हे व्रत इतके श्रेष्ठ आहे की याच्या पुण्य फलाचे कोणी वर्णन करू शकत नाही हे व्रताचे आचरण करून यथाविधी उद्यापन केलेले पूर्ण फल प्राप्त होते त्या उपासकाच्या समस्त दुःखाचा विनाश करतो त्याला इच्छित फलाने भुक्ती देतो त्याला आदे असे माझ्यापाशी काही नाही सुत म्हणाले ऋषींनो भगवान शंकराची अत्यंत हितकारक आणि अद्भुत वचन ऐकून श्रीहरींना मोठे समाधान वाटले त्यांचा निरोप घेऊन ते स्वस्थानी परतले त्यांनी स्वतःही व्रत केले आणि स्वकल्याण इच्छिणाऱ्या लोकांमध्ये यथा प्रचार प्रसार केला अध्याय 28 समाप्त झाला बोले श्री कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री महादेव की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय काशी विश्वनाथ भगवान की जय नर्मदा माता की जय शालिग्राम भगवान की जय।